प्रिपोजिशन. प्रिपोजिशन भानगड काय? तर प्रिपोजिशन म्हणजेच शब्दयोगी अव्यय. आता वाक्यामध्ये जसं आपलं कुटुंब आहे, त्या कुटुंबामध्ये आपण आई असतो, वडील असतो, आपली बायको असते, आपलं पोरग असतं. आता याला कुटुंबाचे सदस्य. आता लोकांना सांगावं लागत नाही बाईंचं नातं काय, ते जोडलेलंच नातं पहिल्यापासून. पण जर पोराने जर बाहेरून एखादा अनवॉन्टेड घटक जर घरात आणायचा प्रयत्न जर केला तर त्या ठिकाणी त्याला जोडण्यासाठी प्रिपोजिशन लागतं. तुम्ही तो आधांतरी घराच्या बाहेर गुटवळ्यात ठेवू शकत नाही त्याला. मग लक्षात घ्या, प्रिपोजिशन ही भानगड काय असते. वाक्यामध्ये कर्ता क्रियापद कर्म हे सोडून आणि वाक्यामध्ये कर्ता क्रियापद आणि पूरक सोडून बाकीचा प्रत्येक घटक जो बाहेरून येतो तो तुम्हाला वाक्याशी जोडण्यासाठी प्रिपोजिशनची आवश्यकता लागते. जर का तुम्ही प्रिपोजिशन नाही वापरलं तर तुमचं कार्यक्रमच झाला. लक्षात ठेवा. ऐका आता एक वाक्य, राम किल्ड रावणा. कर्ता आहे, क्रियापद आहे, कर्म आहे. मग कर्ता आणि कर्म आहे याच्यामध्ये क्रियापद यांना जोडण्यासाठी प्रिपोजिशन आहे. याच्यामध्ये जर प्रिपोजिशन रामा किल्ड इन रावणा टू रावणा चालत नाही. तसं हे असे मध्ये उद्योग करून नाही ठेवायचे, कारण कर्ता क्रियापद आणि कर्म यांच्यामध्ये तुम्हाला प्रिपोजिशन दिसणार नाही. म्हणून आपण जे वापरतो ना विनाकारण कुठं पण टू आणि कुठं पण इन असतं ना, तर ते चालत नसतं. ते प्रिपोजिशनचं एरिया तिथून पुढे. आणखी एक उदाहरण सांगतो. राम वॉज अ किंग. मग या ठिकाणी हे काय सांगा, हे पूरक भाग आहे. मग हा राम करता आणि हे काय सांगा, पूरक आहे. काय रामाची अधिक माहिती. मग याला जोडण्यासाठी सुद्धा काय याची आवश्यकताच नाही. पण या वाक्यामध्ये जर तुम्हाला एखादा नवीन शब्द जर टाकायचा ठरला हे सोडून, तर तुम्हाला प्रिपोजिशन लागेल. जसं राम वॉज अ किंग ऑफ अयोध्या. मग अयोध्येचा किंग होता राम आणि म्हणून त्या ठिकाणी ऑफ वापरलं. अयोध्या जर तुम्ही जर जोडलं नाही तर तो चा प्रत्यय त्या ठिकाणी येऊ शकत नाही. तुम्हाला प्रिपोजिशन त्या शब्दांचा मेळ जुळणार नाही. म्हणजे याचा प्रिपोजिशनचा अर्थ काय होतो, वाक्यात वापरला जाणारा एखादा शब्द वाक्यात मॅच करण्यासाठी किंवा जोडण्यासाठी शब्दांचा जो योग जुळणारा शब्द म्हणजेच काय सांगा, शब्दयोगी अव्यय असतं. इंग्लिशमध्ये त्याला प्रिपोजिशन म्हणतात, मराठीमध्ये त्याला शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. शब्दांचा योग जुळणारा शब्द म्हणजेच प्रिपोजिशन असतं. मग शब्दांचा योग जुळणारा शब्द म्हणजे शब्दयोगी अव्यय. मग राम किल्ड रावणा याच्यात तुम्हाला गरज नाही, पण आणखी एखादा एक्स्ट्रा शब्द टाका. आता तुम्हाला इथं सांगतो, राम किल्ड रावणा याच्यामध्ये विथ ॲन ॲरो. शब्दांचा योग जुळून आणणारा शब्द याला काय म्हणतात, प्रिपोजिशन असं म्हणतात. मग इथं राम किल्ड रावणा विथ ॲन ॲरो, परत या शब्दांच्या नंतर तुम्हाला एक्स्ट्रा जोडायचं ठरलं तर तुम्हाला इन वापरावं लागेल. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. देअर इज अ बुक. खरा करता वाक्याचा देअरचा इथं हे फक्त फेक करत असतो, खोटा करत असतो. खरा करता हा असतो, ठीक आहे. खरा करता हा असतो आणि हे खोटा करत असतो. ज्याला इट किंवा दिस जर असेल किंवा दॅट असेल तर ते खोटे इंट्रोडक्टरी सब्जेक्ट असतात. पुढे करते तेच असतात. दिस इज अ बॉय. कोण आहे, बॉय. दिसचा काही संबंधच नाही. मग देअर इज अ बुक आणि जर इथं जर टेबल मी जर जोडलं द टेबल, तर आता टेबल वाक्याशी जोडलंच जात नाही जोपर्यंत तुम्ही प्रिपोजिशन वापरत नाहीत. मग बोला काय, ऑन. आणि हे जर तुम्ही ऑन सांगितलं तर या ठिकाणी हे झालं प्रिपोजिशन. ओके. शब्दांचा योग जुळून आणणारा शब्द म्हणजे शब्दयोगी अव्यय. आय लिव्ह याच्यानंतर कर्म नाही आणि पूरक पण नाही. एक नाम जोडायचं जे क्रियाविशेषणाचं कार्य करतं. मग आय लिव्ह पुणे, इथं लिहिलं पुणे फक्त. तर आता सांगा आय लिव्ह पुणे. बोला इन पुणे. इथं येईल, इथं इन. समजलं. मग आय लिव्ह इन पुणे. मग अशा प्रकारे तुमचं प्रिपोजिशन असतं. मग प्रिपोजिशन तुम्हाला सांगतो, इन, ऑन, अंडर, अक्रॉस, त्यानंतर बाय, त्यानंतर टू, त्यानंतर ऑफ, त्यानंतर विथ, त्यानंतर अबाऊ, त्यानंतर डाऊन. बाकी भरपूर येतं. त्याचे तुम्हाला 30-35 प्रकार लिहून द्यायचे आहेत मला ते. तर तो प्रकार मी तुम्हाला लिहून देईल नंतर. आता हे प्रिपोजिशन नीट वाचा. प्रिपोजिशन आणि आत्ताचा एक टॉपिक जो सांगतोय तो इथं ठेवायचा काळजामध्ये. तुम्हाला सिम्पल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स ओळखायला येतं. आता गंमत लक्ष द्या.
सिम्पलमध्ये कंजंक्शन नसतं, कंपाऊंडमध्ये विशिष्ट कंजंक्शन असतात आणि कॉम्प्लेक्समध्ये विशिष्ट कंजंक्शन असतात. तुम्ही सिम्पल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स हे ओळखायला जर चुकलात तर तुमचा 1 मार्क जाऊ शकतो. आणि तुम्हाला सुरुवातीला शिकवतोय, लक्षात ठेवा, हे चांगल्या MPSC करणाऱ्या पोरांना सुद्धा हे लवकर कळत नाही की सिम्पल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स काय असतं ते. म्हणजे हे सांगतच नाही कोणी, लक्षात ठेवायचं आहे म्हणून. ऐका, कंजंक्शन. आता कंजंक्शनमध्ये कोऑर्डिनेटिंग या ठिकाणी प्राधान्यत्व सूचक आणि पुढचा मुद्दा आहे गौणत्व सूचक. गौणत्व सूचक, प्राधान्यत्व सूचक आणि गौणत्व सूचक याच्यामध्ये कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन याला आपण कोणते कंजंक्शन म्हणतो तर संयुक्त वाक्य करणारे कंजंक्शन म्हणतो, याला प्राधान्य सूचक. याने तयार होणारे वाक्य संयुक्त वाक्य असतात. इथं सगळ्यात पहिली गोष्ट, वाक्य संयुक्त होईल आणि याला मिश्र वाक्य. मग संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य हे या ठिकाणी तुम्हाला कंजंक्शनच्या स्वरूपावरून लक्षात ठेवायचं. आणि ज्यात कंजंक्शनच नाही, कंपाऊंड पण नाही, कॉम्प्लेक्स पण नाही, दोन्ही पण नाही, हे नंतर सांगतो मी तुम्हाला. सिंपल पण समजून सांगणार की हे सांगितल्यानंतर मग तुम्हाला सिंपल कळेल की नेमकी भानगड काय. पहिला मुद्दा आहे अँड, दुसरा आहे ॲज वेल ॲज, त्यानंतर पुढे आहे बोथ अँड, त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे नायदर नॉर, नॉट ओनली बट ऑल्सो, त्यानंतर आयदर ऑर, त्यानंतर ऑर, यट, बट, देअरफॉर, एल्स. हे शब्द तुमचे कंपाऊंड सेंटेन्स तयार करण्यासाठी वापरले जातात. काही राहिले त्याच्यातले ते तुम्हाला कंजंक्शनमध्ये घ्यायचेच मला. आता विनाकारण मी तुम्हाला सगळी जारी देत बसत नाही. मिश्र वाक्य, पहिला इथं मुद्दा जो आहे ॲज, ॲज सून ॲज, नो सूनर दॅन, ॲज सून ॲज, नो सूनर दॅन, हार्डली, व्हेन, इफ, त्यानंतर अनलेस, त्यानंतर दॅट, सो दॅट, सो डॅश डॅश दॅट, लिस्ट, LEST, लिस्ट बरं का, LEST नाही बरं का, सॉरी, हां लिस्ट, LEST. त्यानंतर दो अल्दो पा, दो, दो अल्दो. सगळ्यात महत्त्वाचं इफ आणि अनलेस आहे. याच्यानंतर भरपूर यादी आहे मोठी, हू, त्यानंतर विच, हुज आणि हुम. भरपूर इतके सारे कंजंक्शन आहेत. कंजंक्शन जर नसेल तर तुमचं वाक्य सिंपल सेंटेन्स म्हणायचं. आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. याची रचना 2 वाक्य एकत्र, त्याची रचना 2 वाक्य एकत्र, पण याची रचना सिंपल सेंटेन्सची. एक उदाहरण पहा. मिस्टर पाटील इज अ टीचर. कर्ता, क्रियापद आणि पूरक भाग. कर्ता, क्रियापद, कर्म, कर्ता, क्रियापद, पूरक भाग यापैकी कशी रचना जरी असेल तर त्या ठिकाणी त्याला काय म्हणतात सांगा, सिंपल सेंटेन्स म्हणतात. एकच कर्ता, क्रियापद आणि कर्म किंवा पूरक भाग अशा प्रकारची रचना असते. पण एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवायचा की कधी कधी सिंपल सेंटेन्स 2 वाक्यांचं करतात. मग 2 वाक्यांचं करताना त्याला सेन्स मात्र एका वाक्याचा असतो. आता हे सगळं पाहिल्यानंतर इकडचं संयुक्त वाक्य, तिकडचं मिश्र वाक्य सांगायचं, कोणतं काय हे नीटनेटकं नजरेत भरून घ्या, कारण उद्या हा प्रश्न विचारला तर तुम्हाला हे उत्तर यायला पाहिजे. आता सिंपल सेंटेन्स करताना कधी कधी काय करतात, वेगवेगळ्या मेथड वापरतात आणि एक वेगळ्या मेथडमध्ये कधी INGची मेथड, कधी इन्फिनिटिव्हची मेथड, कधी काही पण वापरतात. त्या मेथडपैकी एक सांगतो.
ही स्टडीड हार्ड. He studied hard. STUDIED. Studied hard. Hard. एक मिनट, थोडंसं वाक्य. He studied hard. He passed the exam. He studied hard. He passed the exam. म्हणजे त्याने अभ्यास केला, त्याने परीक्षा काय केली, पास केली. तर या वाक्यामध्ये काय झालं की आपल्याला सिंपल सेंटेन्स करताना दोन गोष्टी येतात. एक पुढं उद्देश आहे आणि एक अगोदरची क्रिया आहे. मग अगोदरची जी क्रिया असेल त्याला सिंपल सेंटेन्समध्ये रूपांतर करण्यासाठी ING वापरतात आणि दुसरी क्रिया जी उद्देश असते तिला टू वापरतात. मग याचा सिंपल सेंटेन्स दोन प्रकारे होऊ शकतं. तुम्हाला वाक्याला एकच करताना एकच मुख्य क्रियापद ठेवायचं, तेव्हा सिंपल सेंटेन्स होईल. मग याचा आपण पहिल्या क्रियापदापासून करूया. इथं स्टडिंग हार्ड. Studying hard, he passed the exam. हे झालं सिंपल सेंटेन्स. कारण या ठिकाणी तुम्ही ह्याला क्रियापदाचं रूपच दिलेलं नाही. हे फक्त अभ्यास करून ऊन प्रत्यय जोडला, संपला विषय. तुमचं क्रियापद राहिलेलं नाही. वाक्याचं क्रियापद कोणतं आहे सांगा. ही पास्ड द एक्झाम. ओके, ठीक आहे. आता दुसरा मुद्दा आहे. याचंच तुम्हाला दुसऱ्या, आता याचं एक प्रकारे केलं, आता दुसऱ्या प्रकारे आपण कसं करायचं. ही स्टडीड हार्ड. हार्ड टू पास द एक्झाम. मग त्याने अभ्यास केला कशा करता, एक्झाम पास करण्यासाठी. मग या ठिकाणी इन्फिनिटिव्ह वापरलं, परत क्रियापद नाही. इन्फिनिटिव्ह कधी पूर्ण क्रियापद नसतं. मुख्य क्रियापद होण्यासाठी ते स्वतंत्रपणे वापरावं लागतं. टू वापरलं तर संपला विषय. एकतर तो उद्देश होतो किंवा एकतर नाम होतं. म्हणून या ठिकाणी टू पास द एक्झाम हे पण सिंपल झालं. म्हणजे तुम्हाला असं वाक्य दिसलं तरी सिंपल सांगायचं आणि साधं वाक्य दिसलं, राम वॉज अ किंग, तरी राम वॉज अ किंग, तरी हे वाक्य काय सांगायचं, सिंपल सांगायचं. म्हणजे वरचे तिन्ही पण वाक्य काय सांगा तुमचे सिंपल सेंटेन्स येतं. पण डायरेक्ट जर कंजंक्शन जर वापरलं तर तुम्हाला मात्र सांगायचं आहे सिंपल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स यापैकी काहीतरी. ओके, ठीक आहे. आता लक्ष द्या. एक साधा प्रश्न विचारतो मी तुम्हाला, यातला फरक मला सांगायचे, सिंपल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स कोणतं आहे ते. सी इज नॉट ओनली ब्युटिफुल बट ऑल्सो क्लेवर. सी इज नॉट ओनली ब्युटिफुल बट ऑल्सो क्लेवर. ओके, ठीक आहे. हे झालं वाक्य. इफ यू स्टडीड हार्ड यू विल गेट सक्सेस. आणि माय फादर वर्क्स इन बजाज ॲटो. माय फादर वर्क्स इन बजाज ॲटो. तर तुम्ही मला सांगायचं आता या ठिकाणी वाक्याचा प्रकार कोणता कोणता काय काय आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट, सी इज नॉट ओनली ब्युटिफुल बट ऑल्सो क्लेवर. सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स याच्यापैकी काय सांगायचं. सिंपल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स ह्याच्यापैकी पहिलं वाक्य कोणतं वाक्य येते, कंपाऊंड सेंटेन्स येते. कोणतं, कंपाऊंड. कारण तुम्हाला नॉट ओनली बट ऑल्सो कुठे दिलं होतं मी, ह्या साईड लिहून दिलं होतं. ओके, ठीक आहे. आता दुसरं वाक्य सांगा, सिंपल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स याच्यापैकी इफ यू स्टडीड हार्ड. तर मला उत्तर सांगा पटकन. कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे, कारण ते काय वापरले सांगा, इफ वापरले. आणि पुढचं वाक्य, माय फादर वर्क्स इन बजाज ॲटो. बोला. सिंपल सेंटेन्स येते. माय फादर वर्क्स इन बजाज ॲटो, सिंपल सेंटेन्स.